Hello student, good morning all of you. I am Sunil Farande, your maths teacher. बघा मित्रांनो, आज आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरचे नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. बरोबर आहे. प्रीवियस लेक्चर मध्ये तुम्ही काय पाहिला? फाइंड द स्लोप कसं फाइंड करायचं आणि एखाद्या लाईन वरचं पॉइंट फाइंड करायचं. काय एखाद्या लाईन किंवा इक्वेशन वरून तुम्ही काय फाइंड केलाय? पॉइंट फाइंड केलाय x आणि y पॉइंट फाइंड केलाय. बट आज आपल्याला पाहायचं आहे इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल. जर इक्वेशन तुम्हाला फाइंड करायचं, आता इक्वेशन जर फाइंड करायचं म्हटलं तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी माहित पाहिजेत? फर्स्ट तुम्हाला स्लोप माहित पाहिजे आणि दोन पॉइंट माहित असेल तर तुम्ही काय फाइंड करताय? इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल फाइंड करू शकताय. बघा तुम्हाला जर स्लोप फाइंड करायचं असेल तर तुम्ही प्रीवियस लेक्चरला बघितलाय स्लोप कसं फाइंड करायचं. एखादं तुम्हाला कर्वचं इक्वेशन दिलं असतं, त्या इक्वेशन तुम्ही काय करताय? डेरिव्हेटिव्ह फाइंड करताय आणि तो डेरिव्हेटिव्ह एखाद्या स्पेसिफिक पॉइंटला फाइंड करताय आणि येणारा जो आन्सर असणार आहे तो आन्सर म्हणजे तुमचा स्लोप असतो. तो आन्सर म्हणजे काय असणार? तुमचा स्लोप असणार आहे आणि त्या स्लोपचा उपयोग करून मी इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल फाइंड करायचं आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का? प्रीवियस लेक्चरला जे काही शिकवलं ते सगळं तुम्ही स्टडी केला असेल आणि पाहिला असेल स्लोप कसं फाइंड करायचं आणि त्याच्यावरच आपल्याला इक्वेशन टँजेंट नॉर्मलचं फाइंड करायचं आहे. बघा आता फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू दी कर्व. फाइंड इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू दी कर्व आणि कर्वचं काय आहे? इक्वेशन y x इन ब्रॅकेट मध्ये 2 - x ऍट पॉइंट काय आहे? 2 0. म्हणजे बघा मला ह्या कर्व दिलेत, ह्या कर्व वर मला काय फाइंड करायचं आहे? इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल दोन्ही देखील फाइंड करायचे. बरोबर आहे. आणि त्यासाठी मला दिले पॉइंट दिले, पॉइंट आहे 2 4. बघा आता मला जर फाइंड करायचं असेल इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल त्यासाठी मला फर्स्ट ऑफ ऑल काय माहित पाहिजे? स्लोप माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? स्लोप. आणि हे तुम्ही प्रीवियस लेक्चरला पाहिलाय स्लोप कसं फाइंड करायचं. बघा फर्स्ट ऑफ ऑल आपण स्लोप फाइंड करूया. फर्स्ट जे काही इक्वेशन दिले गिवन मध्ये मी लिहून घेतलं काय? x इन ब्रॅकेट मध्ये 2 - x. बरोबर आहे. आणि ऍट पॉइंट काय दिले? 2 0. काय आहे? 2 0. बघा आता मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं तर डेरिव्हेटिव्ह काढण्यामध्ये बघा हा x ला ह्या ब्रॅकेटला मी आत मल्टिप्लाय करू शकतो. काय? ह्या x ने ह्या ब्रॅकेटला आत मध्ये मी मल्टिप्लाय करू शकतो. मग फर्स्ट आपण मल्टिप्लाय करूया. y x ने 2 ला मल्टिप्लाय केलं काय येतं? 2x. x मध्ये मायनस x into x x स्क्वेअर आलं. x into x स्क्वेअर. आता मला ह्या x y 2x - x स्क्वेअर चे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग मी काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय येतं? dy by dx is equal to 2x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? ओन्ली 2 मायनस x स्क्वेअर चं काय येतं? 2x. x स्क्वेअर काय येतं? 2x. बघा हा मी डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं. आता हाच डेरिव्हेटिव्ह मी स्पेसिफिक पॉइंटला फाइंड करतोय आणि येणारा उत्तर हा काय असणार? माझा स्लोप असणार. बरोबर आहे. म्हणजे बघा येतं therefore dy by dx at point काय आहे? 2 0 is equal to हे 2 0 म्हणजे काय? हा 2 म्हणजे x कोऑर्डिनेट, 0 म्हणजे y कोऑर्डिनेट. ह्यात x y असतील तर त्याची तुम्ही व्हॅल्यू पुट करायची आहे. फक्त x आहे म्हणून फक्त 2 पुट करणार आहे. म्हणजे काय करणार? 2 - 2 into बरोबर आहे ना? x म्हणजे काय? मग काय बघा इथं therefore dy by dx at point 2 0 and 2 - 2 into 2 4 आलं. म्हणजे काय आन्सर तुमचं? -2. मग therefore slope of tangent काय आलं? m is equal to काय आलाय? -2. हा स्लोप ऑफ टँजेंट झाला. पण आता काय बघा स्लोप ऑफ टँजेंट झाला मी टँजेंट साठी स्लोपचा हा यूज करून मी इक्वेशन फाइंड करू शकतो. पण नॉर्मल साठी परत स्लोप वेगळा असणार आहे. म्हणून काय असणार? द slope of normal याला म्हणणार आहे मी m dash is equal to काय? -1 upon -2 म्हणजेच 1 upon 2 येणार. म्हणजेच काय? -1 upon 2. हा झाला स्लोप ऑफ टँजेंट -2 आणि स्लोप ऑफ नॉर्मल काय येतो? 1 upon 2. ह्या दोघांचा यूज करून मी काय फाइंड करणार आहे? इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल. बघा फर्स्ट the equation of
tangent at कुठं पॉइंटला 2 0 ह्या पॉइंटला द इक्वेशन ऑफ tangent at 2 0 ह्याच पॉइंटला मला त्याचं काय करायचं आहे इक्वेशन मग फॉर्म्युला काय y y1 इज इक्वल टू m इनटू ब्रॅकेट मध्ये x x1 बरोबर आहे बघा देयरफॉर y y1 म्हणजे काय रे बघा इथं आहे 0 आहे इज इक्वल टू m किती आला बघा इक्वेशन ऑफ टॅन्जंट फाइंड करतो म्हणून मी स्लोप ऑफ टॅन्जंट घेणार m मायनस ऑफ 2 हा काय आहे मायनस ऑफ 2 ब्रॅकेट मध्ये x ऍज इट आहे तसं आणि मायनस x1 किती येतं 2 आहे x1 किती आहे 2 आहे मग देयरफॉर y इज इक्वल टू y मायनस 0 y इज इक्वल मायनस 2 आत मल्टिप्लाय केलं मायनस 2x मायनस मायनस प्लस आणि हे 4 देयरफॉर हा x ला मायनस म्हणून इकडे पाठवलं काय आहे 2x y इज इक्वल टू 4 हा काय झाला इक्वेशन ऑफ टॅन्जंट हा काय झाला इक्वेशन ऑफ टॅन्जंट असंच मला आता इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल देयरफॉर द इक्वेशन ऑफ नॉर्मल at पॉइंट बरोबर पॉइंट तोच आहे 2 0 त्याच पॉइंट मला काढायचा आहे फॉर्म्युला काय y y1 इज इक्वल टू m डॅश ब्रॅकेट मध्ये x x1 काय m डॅश म्हणजे काय स्लोप ऑफ नॉर्मल असणार आहे मग y आहे असं y1 काय आहे 2 आहे y1 म्हणजे 0 y1 म्हणजे हा 0 आणि m काय तर m डॅश काय आहे तर 1 अपॉन m डॅश काय 1 अपॉन 2 म्हणजे हे 1 अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये x x1 किती आहे 2 आहे बरोबर बघा आता y 0 हा y चा आणि इकडे डिवाइडला जो 2 आहे तो मी इज इक्वल च्या इकडे पाठवलं तर काय राहते मल्टिप्लाय म्हणजे काय होणार आहे 2y इज इक्वल टू x बरोबर आहे मग आता हा 2y मी पलीकडे पाठवणार म्हणजे काय बघा देयरफॉर x 2y 2 is equal to 0 which is required equation of normal हा झाला नॉर्मलचा इक्वेशन हा झाला टॅन्जंटचा इक्वेशन बघा किती इझी आहे मला इथं फक्त फाइंड काय करायचा स्लोप ऑफ टॅन्जंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल जर फाइंड केला तर तुम्ही हे इक्वेशन ऑफ टॅन्जंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल इझिली सॉल्व्ह करणार आहे आता हे जे स्ट्रेट लाईन मध्ये तुम्ही शिकला इक्वेशन लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं तोच फॉर्म्युला आहे फक्त तिथं स्लोप चेंज होत आहे स्लोप तुम्हाला फाइंड करायचं तो स्लोप तुम्हाला दिलं होतं किती काय स्लोप तुम्हाला फाइंड आहे तो स्लोप कसं फाइंड करणार जे तुम्हाला कर्व दिलेलं असतं ते कर्व काय करणार तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार आणि तो डेरिव्हेटिव्ह ऍट अ स्पेसिफिक पॉइंटला ज्या पॉइंटला तुम्ही डेरिव्हेटिव्ह दिले त्याच पॉइंटला तुम्ही ते त्याची व्हॅल्यू फाइंड करणार तो म्हणजे काय असणार आहे स्लोप असणार आणि त्या स्लोप काय स्लोपचा उपयोग करून मी इक्वेशन ऑफ टॅन्जंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करणार सगळ्यांना एक्झाम्पल समजलं का एकदम इझी एक्झाम्पल आहे हा काय एकदम इझी केअरफुली बघा लिहून काढा व्यवस्थित रीड करा कसं लिहिलं काय सॉल्व केलं बरोबर आहे नेक्स्ट एक्झाम्पल यासाठी करूया का नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल टू द कर्व परत बघा मला तेच फाइंड करायचं काय फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल टू द कर्व मला परत तोच फाइंड काय तुम्हाला कर्व चेंज असणार आहे काय असणार आहे कर्व तुमचा चेंज असणार आहे म्हणजे ते y इज इक्वल टू जो इक्वेशन असणार आहे तो इक्वेशन तुम्हाला इथे बदललेला असणार काय आहे कर्व आहे 13x क्यूब प्लस 2x² y प्लस y क्यूब इज इक्वल टू 1 ऍट पॉइंट 1 मायनस 2 ऍट पॉइंट काय 1 मायनस 2 बघा हा काय फाइंड द परत मला क्वेश्चन तेच नाही विचारलं फाइंड द इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल टू द कर्व मला इक्वेशन ऑफ टॅन्जंट नॉर्मलच फाइंड करायचं आहे आणि मला इक्वेशन कर्व दिलेत कर्व दिलेत 13x क्यूब प्लस 2x² y प्लस y क्यूब इज इक्वल टू 1 हा काय दिलेत मला कर्व दिलेत आता इथे कर्व हा कर्वचा टाइप कोणता आहे फंक्शनचा इम्प्लिसिट फंक्शन काय एक्सप्लिसिट फंक्शन आहे इम्प्लिसिट म्हणजे कसं असतं y इज इक्वल टू इक्वेशन असतं आणि हा काय आहे एक्सप्लिसिट फंक्शन आता एक्सप्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे तुम्ही बघितलं आहे डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये एक्सप्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं हे तुम्ही पाहिला बघा आता फर्स्ट आपण मी गिवन जे काय दिले ते लिहून घेतलं 13x क्यूब प्लस 2x² y प्लस y क्यूब इज इक्वल टू 1 ऍट पॉइंट 1 मायनस 2 बरोबर आहे आता मला ह्या कर्वचं काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे म्हणून बघा डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय आहे 13 आहे तसं x क्यूब चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 3 * x² म्हणजे पॉवर जो आहे तो पुढे आला आणि पॉवर मधून काय केलं 1 मायनस केलं प्लस बघा इथं 2 आहे तसं ॲज इट इज. आता इथं x² * y म्हणजे दोघांचा गुणाकार आहे. मी इथं काय यूज करणार मग प्रोडक्ट रूल यूज करणार. प्रोडक्ट रूल काय आहे u into derivative of v plus v into derivative of u म्हणजे first into derivative of second plus second into derivative of first. मग इथं फर्स्ट कोण आहे बघा फर्स्ट आहे तसं तुम्ही ॲज इट इज y x चा स्क्वेअर मग y चा डेरिव्हेटिव्ह काय येतं dy dx म्हणजे काय आहे प्लस आणि इथं y आहे तसंच x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x येतं आणि प्लस y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येतं y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3y square into dy by dx आणि is equal to 1 चे डेरिव्हेटिव्ह 0 is equal to काय 0. आता बघा therefore 13 into 3 39 x square plus बघा 2 ने आत मल्टिप्लाय करा 2x square dy by dx plus 2 into 2 4xy आणि plus 3y square dy by dx is equal to 0. बरोबर आहे. आता बघा इथं dy by dx आहे दोन फंक्शन आहेत म्हणून तुम्ही काय कॉमन करणार dy by dx कॉमन करणार बाकी सगळं आहे तसं आणि बाकीचा जो dy by dx नाही तो करणार मी इज इक्वल टू च्या पलीकडे ट्रान्सफर म्हणजे काय बघा इथं ह्यात मी काय कॉमन काढणार 2x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर या ब्रॅकेट मध्ये इथे काय कॉमन काढणार dy by dx बघा हा आणि ह्याच्यामधून काय कॉमन काढलं मी dy by dx बाकीचे दोन आहेत ब्रॅकेट मध्ये आणि हा जो आहे हा करणार मी इज इक्वल टू च्या पलीकडे तर प्लस आहे म्हणजे काय होणार तो मायनस 39x स्क्वेअर आणि हे -4xy बरोबर आहे. आता बघा dy by dx हा मल्टिपल मध्ये आहे हा मल्टिपल ला इज इक्वल टू पर्यंत काय होणार आहे डिवाइड होणार म्हणजे therefore dy by dx is equal to -39x square minus 4xy upon 2x square plus 3y square. बरोबर हा मल्टिपल काय आला डिवाइड. आता हे मला डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आता हे डेरिव्हेटिव्ह मला कुठे फाइंड करायचं आहे ऍट अ पॉइंट आणि पॉइंट काय 1 -2 1 आणि -2 मग काय होईल therefore dy by dx at point 1 -2 is equal to म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे इनपुट करणार 1 आणि जिथे y आहे आपण करणार -2 म्हणजे 39 बघा x काय 1 1 चा स्क्वेअर -4 into x म्हणजे काय 1 आहे आणि सेकंड मध्ये y म्हणजे काय -2 आणि बघा डिवाइड बाय परत 2 1 चा स्क्वेअर प्लस 3 into y y म्हणजे किती आहे -2 चा स्क्वेअर म्हणजे काय बघा आहे therefore 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे -39 बघा मायनस into मायनस प्लस आणि 2 into 4 प्लस 8 डिवाइड बघा 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 -2 स्क्वेअर 4 into 3 12 म्हणजे तुमचा आला आहे स्लोप बघा -39 प्लस 8 म्हणजे काय तर -31 डिवाइड बाय 14 हा तुमचा आला dy by dx at a point 1 -2 हा तुमचा काय भेटला स्लोप आहे. हा काय आहे स्लोप ऑफ टॅन्जेंट काय आहे -31 डिवाइड बाय 14 आणि पण काय therefore the slope of tangent काय आहे m is equal to -31 divided by 14 and the slope of normal m dash is equal to काय असणार आहे -1 upon -31 upon 15 म्हणजे काय होणार is equal to 14 divided by 31 हा भेटला स्लोप ऑफ टॅन्जेंट हा आहे स्लोप ऑफ नॉर्मल. मला काय करायचं आहे नाव काय the equation of tangent at कुठल्या पॉइंटला आहे 1 minus of 2 फॉर्म्युला काय होता y minus y1 is equal to m into ब्रॅकेट मध्ये x minus x1 so therefore y आहे तसंच x1 काय होगा minus of y1 minus of 2 नियम काय आहे नियम म्हणजे इक्वेशन ऑफ टॅन्जेंट काय -31 डिवाइड बाय 14 इन ब्रॅकेट मध्ये x आहे तसं x1 किती आहे 1 बघा हा y
प्लस 2 इकडे आला आहे मायनस मायनस प्लस जाणार हे डिवाइड ला काय इकडे मल्टिप्लाय ला इज इक्वल टू ह्या मायनस ला म्हटलं करा -31x आणि प्लस 31 बरोबर आहे मग आता 14 ने मल्टिप्लाय केलं 14y प्लस 28 इज इक्वल टू -31x प्लस 31 आता हा मायनस आहे इकडे पाठवणार देयरफॉर 31x प्लस 14y प्लस 28 and minus 31 is equal to 0. Therefore, 31x plus 14y minus 31 is equal to 0, which is required equation of tangent. हा मला काय भेटला इक्वेशन ऑफ टँजेंट भेटला हा काय आहे इक्वेशन ऑफ टँजेंट आता मला काय फाइंड करायचं आहे द इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे मग काय असणार आहे द इक्वेशन ऑफ नॉर्मल at point वर परत कोणते आहे is 1 minus of फॉर्म्युला काय y minus y1 is equal to m dash ब्रॅकेट मध्ये x minus x1 y काय आहे तसंच y1 किती आहे minus of 2 is equal to m dash काय बघा आता म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे 14 upon 31 ब्रॅकेट मध्ये x minus x1 किती आहे 1 परत क्रॉस मल्टिप्लाय करा हे 31 ब्रॅकेट मध्ये y plus 2 is equal to 14 व 14x minus 14 बरोबर आहे मग आता हे मल्टिप्लाय करा काय तर 31y plus 62 is equal to 14x minus 14 आता हे सगळं परत घेणार मी म्हणजे काय बघा therefore 14x minus 31y minus 14 minus 62 is equal to 0 मग आता हे कन्वर्शन करण्यामध्ये काय येतं 14x minus 31y आणि हे दोन्ही मायनस आणि मायनस म्हणजे काय त्यांचं ऍडिशन 78 होतं काय येतं -78 is equal to 0 which is required equation of normal हा काय आहे नॉर्मलचा इक्वेशन मग काय केलं परत मला इक्वेशन ऑफ टँजेंट नॉर्मल फाइंड करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल मी दिलेलं इक्वेशन काय होता एक्सप्लिसिट होतं ते एक्सप्लिसिटचं डेरिव्हेटिव्ह मी फाइंड केलं डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर तो एका स्पेसिफिक पॉइंटला डिफाइन केला आणि तो पॉइंट म्हणजेच माझा स्लोप ऑफ टँजेंट असणार आहे मग स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड केलं मी आणि त्यानंतर इक्वेशन ऑफ टँजेंटचा फॉर्म्युला यूज केला ते सॉल्व केलं इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटलं त्याचा फॉर्म्युला यूज केला आणि ते सॉल्व केलं हे झालं काय इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल बघा सगळ्यांना समजलं का काय काय करायचं फर्स्ट आपण डेरिव्हेटिव्ह काढायचं त्या डेरिव्हेटिव्हचं स्पेसिफिक पॉइंटला फाइंड करायचं म्हणजे तो स्लोप असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन फॉर्म्युले टँजेंट आणि नॉर्मल साठी बरोबर आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा सेम यासारखंच आहे नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू दी कर्व परत तेच क्वेश्चन आहे बघा काय तोच क्वेश्चन तुम्हाला परत इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मलच फाइंड करायचं तुम्हाला फक्त जर त्यांनी फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट म्हणलं असेल तर तुम्ही फक्त टँजेंट फाइंड करायचं आणि दोन्ही जर विचारलं असेल तर तुम्ही दोन्ही देखील फाइंड करावं लागतं बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू दी कर्व आहे x² प्लस y² मायनस 8x प्लस 4y प्लस 12 is equal to 0 at point आहे 2 0 बरोबर का परत काय ते कर्व दिलेत ह्या कर्ववर मला काय फाइंड करायचं इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल फाइंड करायचा आणि ऍट पॉइंट पाहिजे 2 0 मग ते सेम करणार मी फर्स्ट पॉइंट गिवन जे आहे ते लिहून घेतलं x² plus y² minus 8x plus 4y plus 12 is equal to 0 at 2 0 आता मला हे काय करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x x² चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x प्लस y² चं काय येतं 2y आणि dy बाय dx मायनस 8x चं काय येतं 8 प्लस 4y चं 4 dy बाय dx आणि प्लस 12 चं 0 येतं इज इक्वल टू 0 काय करणार जिथं dy बाय dx आहे ते काय करणार त्यातनं dy बाय dx करणार कॉमन काढणार आणि बाकीचे नंबर पलीकडे घेऊन जायचं म्हणजे काय बघा 2y प्लस 4 dy बाय dx बरोबर आहे बघा दोघांचं मी dy बाय dx कॉमन काढलं आणि दोन्ही केलं पलीकडे घेऊन गेलो म्हणजे मायनस 2x आणि हे मायनस काय झालं प्लस आता हे मल्टिपल आहे काय राईट डिवाइड ला therefore dy by dx is equal to minus 2x plus 8 divided by 2y plus बरोबर आहे
आता हे मला ऍट पॉइंटला फाइंड करायचं. ऍट पॉइंट काय बघा, देअरफॉर dy बाय dx, dy बाय dx ऍट पॉइंट आहे 2 0 इज इक्वल टू -2 इन ब्रॅकेट मध्ये बघा काय आहे, x किती आहे 2 आहे प्लस 8 बरोबर आहे, डिवाइड बाय 2 into y किती आहे 0 प्लस 4 बरोबर आहे. मग आता 2 -2 into 2 -4 प्लस 8 डिवाइड बाय 4 म्हणजे काय येतं 4/4 इज इक्वल टू 1. हे काय आलं dy बाय dx ऍट पॉइंट 2 0 ला काय आलं 1. म्हणजे हा काय आहे द स्लोप ऑफ tangent m is equal to 1 and the slope of say normal काय असणार आहे m dash is equal to -1/1 काय असणार आहे -1/1. बघा आता नेक्स्ट मला काय फाइंड करायचं आहे the equation of tangent at point कोणता आहे 2 0. मग y minus y1 is equal to m in ब्रॅकेट मध्ये x minus x1 therefore y आहे तसंच y1 किती आहे 0 is equal to m किती आहे 1 x x1 किती आहे 2. मग y is equal to x minus 2 therefore x minus y minus 2 is equal to 0 which is required equation of tangent. हा काय झाला इक्वेशन ऑफ tangent. मला फाइंड करायचं आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल. The equation of normal at 2 0 का फॉर्म्युला y minus y1 is equal to m dash ब्रॅकेट मध्ये x minus x1. मग y minus y1 काय 0 is equal to m dash काय -1/1 मग काय x minus 2. मग y is equal to -1 x म्हणजे -x आणि हे प्लस 2 म्हणजे हा फरक पाठवायचा x plus y minus 2 is equal to 0 which is required equation of normal. हा काय आला इक्वेशन ऑफ नॉर्मल. हा काय आहे इक्वेशन ऑफ टॅन्जंट. सगळ्यांना क्लिअर झालं का इक्वेशन ऑफ टॅन्जंट कसं फाइंड करायचं आणि नॉर्मल कसं फाइंड करायचं आहे. ते फर्स्ट आपण तुम्हाला दिलेल्या कर्वचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घ्यायचं. तो स्पेसिफिक पॉइंट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजेच तो स्लोप असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करणार आहे इक्वेशन ऑफ टॅन्जंटचा फॉर्म्युला आहे y minus y1 is equal to m into x minus x1. m म्हणजे काय हा स्लोप ऑफ टॅन्जंट आणि ती m डॅश म्हणजे काय स्लोप ऑफ नॉर्मल. आणि तो काय असणार बघा टॅन्जंटचा स्लोप ऑफ टॅन्जंट हा नॉर्मलचा काय असतो रेसिप्रोकल असतो. टॅन्जंट जर 1 असेल तर नॉर्मलचं काय असणार आहे -1/1 म्हणजे ते रेसिप्रोकल. साइन चेंज करायचं आणि ते करायचं ते अंश असेल तर छेद करायचं, छेद असेल तर अंशामध्ये आहे. आजचा लेक्चर सगळ्यांना समजलं का इक्वेशन ऑफ टॅन्जंट आणि नॉर्मलचा सगळ्यांनी व्यवस्थित स्टडी करा. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. याच्यावरील 1 किंवा 2 एक्झाम्पल तुम्हाला पेपरला हमखास येणार आहे. त्यासाठी याचं व्यवस्थित स्टडी करा. सगळ्यांना थँक्यू.